होता. स्कोरबोर्ड 7. गोलंदाज मिस्टर विपुल. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. चांगला बॉल आहे ओव्हर पिच. तिकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा समोर काय क्षेत्ररक्षण आहे, क्या बात आहे. एका हाताने चेंडू अडवलाय. हीच तर मजा आहे या खेळाची. या खेळामध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण तगडं पाहायला मिळणार. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सरळ हातामध्ये दीप आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा. शेवटचा बॉल. ओ क्या बात आहे, काय कॅच आहे. दीपक संख्येसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम कॅच. आणि इकडे कॅच प्राईज झालेला आहे. नितीन साहेबांचं एटीएम ओपन झालेलं आहे. मामाकडून भाच्यासाठी 200 रुपये कॅश प्राईज झालेला आहे. विपुलसाठी क्या बात आहे विपुल. 7 धावा. 2 ओव्हर नंतर 7 धावा. आणि शेवटच्या बॉलवर अप्रतिम स्टंपच्या मागे कॅच टिपलाय दीपक संकेने. लेजेंडरी अगदी आपण बघू शकतात. वरिष्ठ आणि श्रेष्ठ अशी ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना हलक्या हाताने स्विंग केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव. सागर आला नवीन फलंदाज. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा 9 धावा धावपलकावर. मानस आणि सागरची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सॉफ्ट हँडने खेळतोय. सिंगल इथून मिळणार. 1-1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा धावपलकावर. चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. आताच्या ओव्हरमध्ये 3 मध्ये 3. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. हो हो हो, वेळाने आला परंतु आला अगदी यावेळेस. 1 धाव. चौथा बॉल फुलटस होता, त्यावर सिंगल. 11 झालेले आहेत. 5वा बॉल घेऊन तयार. काडाक स्ट्रोक आहे मानसचा, क्या बात आहे. ओव्हर पिच बॉलला पाठवलाय 4 धावेसाठी चौकार. स्कोरबोर्ड 15-15. असे फटके खेळावे लागतील. थोड्या धावा जमा कराव्या लागतील. बॅटिंग करताना किमान 50+ जाणं गरजेचं आहे. जिथे आपण बघू शकतात फुलटस. ओ नो स्ट्राईकच्या फलंदाजाकडून चुकी होत असताना 4 वाचवल्या. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 ओव्हर नंतर 16 धावा धावपलकावर. सोळा धावा धावपलकावर. चेंडू झालेत 18 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. विपुल ज्याने मागच्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली. पहिला बॉल चांगला बॉल आहे. तिकडे मात्र दीपक संके चतुर चालाक आहेत. अगदी त्यांना माहिती आहे कधी तिकडे या लाईनीच्या त्या साईडला यायचं आहे. टप्पा पडल्यावर अगदी बरोबर बॅट खेळल्यानंतर ते आलेले आहेत. फुलटस बॉलला स्विंग केलंय. रनआउटची संधी आणि नोट आउट आलेला आहे. उशीर झाला चेंडू लावण्यामध्ये. 1 धाव. स्कोरबोर्ड 18-18. फुलटस बॉलला टॅप केलाय. खराब फिल्डिंग स्टॉप झाला असता परंतु युवा खेळाडू आहे. चेंडू नाही अडवू शकला. 4 धावा. स्कोरबोर्ड 22-22. धावा मात्र धावपलकावर. चांगली बॅटिंग करतोय मानस. पुन्हा एकदा चांगला फटका आहे मानसचा. चेंडू गेलाय सीमापार 4 धावेसाठी. स्कोरबोर्ड 26-26. स्कोर कार्डवर. चार बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 सलग चौकार मानसच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची बॅटिंग करतो मानस. स्वीप केला. इकडे मात्र डॉट बॉल येणार. शेवटचा बॉल आहे. अंतिम बॉल आहे. चांगला बॉल पुढे आलेला होता मात्र इकडे क्षेत्ररक्षक. 1 धाव मात्र मिळणार.
4 नंतर 27 धावा धावफलकावर. येणारे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे एक बाजूला मानस टीमचा कर्णधार कमालीची बॅटिंग करतो, दुसऱ्या बाजूला त्यांचेच बंधू दीप. 27 झालेत. दीप आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर, एक बाजूला मानस एक बाजूला दीप. पहिलाच बॉल, चांगला बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ढकलण्याचा प्रयत्न केला होता, खोलवरचा यॉर्कर बॉल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 28 फुलटस आहे आणि इकडे मात्र डिक्लेअर झोनमध्ये सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 29. इंटरनेटवाला कोणी असेल, कुठे असेल त्यांनी या. इंटरनेट गेलेला आहे. आणि इकडे नो बॉल आलेला आहे, परंतु एकच नोची धाव मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30 धावा धावफलकावर. अजूनही 4 बॉल आहेत, 5व्या ओव्हरचे 30 झालेले आहेत. चांगला बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 1 हँडेड स्टॉप केला जातोय. गुड बॉल्स, कडक विकेट. यानंतर होणारी मॅच टेली टायगर्स आणि त्यांच्या विरुद्ध अक्षय पॅकर्स. अक्षय पॅकर्स वर्सेस टेली टायगर्स यानंतर होणारी मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गुड बॉल, चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा विकेट. शेवटचा बॉल असेल आणि 2 सलग विकेट हॅट्रिकवर आहे. वाईड आणि त्याच्यावर 1 धाव. स्कोरबोर्ड डबलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 31. 31 धावा धावफलकावर. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल आहे. नो बॉल. ऑन द लाईन गोलंदाजी होत असताना इथे डिक्लेअर झोनमध्ये 1+1. स्कोरबोर्ड 33. नो स्कोर आलेला आहे. शेवटचा बॉल डॉट बॉल. 33 धावा धावफलकावर. 5 ओव्हर नंतर शेवटची ओव्हर. शेवटची अंतिम ओव्हर. चांगला बॉल, पहिलाच बॉल डॉटने केले सुरुवात. सुजय गोलंदाज पाहायला मिळते. पहिला बॉल डॉटने केले सुरुवात. इकडे 1 धाव पूर्ण केली. नो बॉल आणि चेंडू. एक चांगला चेस्टचे रक्षक पाहायला मिळते. दीपक भाऊ करून यावेळेस कमालीचं हे क्षेत्ररक्षण. स्कोरबोर्ड 35 आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू झाले 3. 3 बॉलचा खेळ बाकी. चांगला फटका आहे.
4 धावा स्वीप केलाय. 4 धावेसाठी स्कोरबोर्ड 39. 2 बॉल बाकी आहेत. फुलटास होता, चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचा बॉल असेल, धावसंख्या 40. चांडी कॅच टेकन. शेवटच्या बॉलवर विकेट. 40-41 टार्गेट. जाऊया टॉस कडे. अंकितजी पिंपळे यांना मी विनंती करेल, आपण या, आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. विपुलने याचं आपले कॅश प्राइज घेऊन जा. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगे. थेली टायगरचा आलेला आहे. अक्षय पॅकर्स कॅप्टनला पाठवा. त्या अगोदर आपण देऊया मान्यवरांच्या शुभ हस्ते 200 रुपये कॅश प्राइज विपुलला. विपुल खूप चांगली गोलंदाजी केली. ये कॅप्टन. टॉस केला जातोय. आजच्या दिवसातली चौथी मॅच, आजच्या रात्रीची चौथी मॅच. टेली टायगर्सने टॉस जिंकलाय. धन्यवाद साहेबांना. मी विनंती करेल, आपण आदरपूर्वक विराजमान व्हा मुख्य व्यासपीठावर. काय घेणार? बॅटिंग. पुण्यात बॅटिंग धाडसीचा निर्णय. अगदी बघायला गेलं तर तुम्ही टॉस जिंकतात, बॅटिंग घेतात. काय असेल कारण बॅटिंग घेण्यामागे? पहिल्या वेळेला बॅटिंग करून चांगली गोलंदाज झाली. आता प्रयत्न करू, पुन्हा एक चान्स आहेच. बेस्ट लक देतोय तुमच्या टीमसाठी. पुन्हा एकदा मात्र बघायला गेलं तर यावेळेस फिल्डिंग पहिले करावी लागेल. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50 धावेच्या मध्ये. पहिली मॅच गमावली, खूप महत्त्वाची मॅच आहे. कायचं वातावरण आहे आता टीममध्ये? काय नाही, सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे, काय इश्यू नाही आहे. बेस्ट लक देतोय तुमच्या टीमसाठी. आपण बघू शकता टॉस झालाय, टॉस जिंकलाय. टीम टेली टायगर्सने बॅटिंग घेतलेली. चिन्मय पिंपळेच्या गाडीची चावी स्कूटीची कोणाकडे असेल तर आणून द्या. चला बघायला गेलं तर छोटं आव्हान आहे 41 धावेचं. ओपनिंग जोडी आलेली आहे, कल्पेश आणि दीप. कल्पेश सांखे आणि दीप पिंपळे ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्कवर तयार.